गणपत गायकवाड यांच्याकडचं पिस्तूल कुणाचं? त्यांच्याकडे पिस्तुलीचं लायसन्स होतं का? गायकवाड यांना पिस्तुलाची गरज का पडली? पण हे पिस्तूल कुणाच्या मालकीचं होतं जाणून घेऊयात। उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या। गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर तब्बल 6 गोळ्या झाडल्या। पिस्तुलातल्या गोळ्या संपल्यानंतर गणपत गायकवाड महेश गायकवाड यांच्या अंगावर बसून त्याच पिस्तुलीने मारहाण करत होते। यात महेश गायकवाड गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। पण ज्या पिस्तुलीने गायकवाड यांनी गोळ्या झाडल्या ते पिस्तूल कुणाच्या मालकीचं होतं? तर ते पिस्तूल खुद्द गणपत गायकवाड यांच्या मालकीचं होतं। पण गणपत गायकवाड यांच्याकडे पिस्तूल आलं कसं? जर त्यांच्याकडे पिस्तुलीचं लायसन्स होतं तर त्यांना पिस्तुलाची गरज का पडली? जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवाला धोका आहे असं वाटतं तेव्हा त्या व्यक्तीला आत्मसंरक्षणासाठी पिस्तुलाचं लायसन्स मिळतं। पण गणपत गायकवाड यांना कुणाकडून जीवाला धोका होता? त्यामागची कथा अशी की 2017 साली नोव्हेंबरमध्ये गणपत गायकवाड यांना डॉन फटीचर गुंड उर्फ सुरेश पुजारी यांनी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती। हे पैसे न दिल्यास फटीचरने गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। तेव्हा आत्मसंरक्षणासाठी पिस्तूल बाळगण्याचं लायसन्स गायकवाड यांना मिळालं होतं। तेव्हा गणपत गायकवाड हे आपल्याकडे हे पिस्तूल बाळगायचे। 2 फेब्रुवारीला उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला। या गोळीबारात महेश गायकवाड यांना 6 गोळ्या लागल्या। डॉक्टरांनी या गोळ्या महेश गायकवाड यांच्या शरीरातून काढल्यात। पोलिसांनी या गोळ्या आणि पिस्तूल फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवल्यात। फॉरेन्सिक अहवालात काय निष्कर्ष असतील आणि गणपत गायकवाड यांच्यावर अजून कुठल्या कलमाखाली गुन्हे दाखल होतील हे आता फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।